नमस्कार मित्र हो. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो जो प्रत्येक माणसाच्या मनात कधी ना कधी येतोच. जेव्हा आपली एखादी जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते, जेव्हा आपण एखाद्याच्या अंत्यसंस्काराला जातो, जेव्हा रात्री एकट्याने आपण बसलेले असतो, तेव्हा मनात एक प्रश्न येतो की मृत्यूनंतर काय होत असेल? आत्मा कुठे जात असेल? किंवा जे गेले ते आता कुठे असतील? मला जेव्हा जायचं असेल तेव्हा मी कुठे जाईल? हे प्रश्न कुणाला तरी विचारू वाटतात, पण विचारायची हिंमत होत नाही. कारण या विषयावर बोलणं आपण अशुभ मानतो. पण मित्र हो, मृत्यू हा आयुष्याचाच एक भाग आहे. आणि मृत्यूनंतर काय होतं हे जाणून घेणं हे कुतूहल नाही, तर हे एक ज्ञान आहे मित्र हो. कारण ज्याला मृत्यू समजलं तो जगणं देखील समजतो. आणि आज मी तुम्हाला ते सांगणार आहे जे गरुड पुराणात सांगितलं आहे, जे विज्ञान आता शोधतय आणि जे नियर डेथ एक्सपिरियन्स मधून जगभरातले लाखो लोक डिस्क्राईब करतात. हे सगळं इतकं आश्चर्यकारक आहे, इतकं प्रोफाऊंड आहे की हे ऐकल्यावर तुमच्या मनातली मृत्यूची भीती ही कायमची कमी होईल आणि जगण्याची इच्छा वाढेल. माझी एकच विनंती आहे मित्र हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला गरुड पुराणातलं मृत्यूनंतरचं 13 दिवसाचा जो प्रवास आहे याबद्दलही सांगणार आहे. आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आत्ता जे करता त्यावरूनच मृत्यूनंतरचा तुमचा प्रवास कसा असणार आहे ते ठरत असतं. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एक खरी भावनिक गोष्ट. मृत्यूच्या दारातून परत आलेला माणूस. नाशिकचे सुरेश. त्यांचं वय वर्ष 52 होतं. ते एक साधे शेतकरी होते. 2019 मध्ये सुरेश यांना अचानक मॅसिव्ह हार्ट अटॅक आला होता. शेतात काम करत असताना अचानक एकट्यातच असताना ते अगदी खाली पडले, जमिनीवर पडले. शेजारच्या माणसाने बघितलं, तो धावत आला. त्याने ॲम्ब्युलन्स लवकरात लवकर बोलवली. मग हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टर्सनी सांगितलं यांची हार्टबीट 3 मिनिटं बंद होती. टेक्निकली यांचा मृत्यू झाला होता, पण आम्ही आता यांना रिवाईव्ह केलंय. सुरेश शुद्धीवर आल्यावर ते म्हणाले, मला सगळं स्पष्टपणे आठवतंय. मी मेलो होतो, पण मला सगळं दिसत होतं. डॉक्टर्स म्हणाले तुम्ही अनकॉन्शियस होता, बहुतेक तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. पण सुरेश म्हणाले नाही, मी माझं स्वतःचं शरीर खाली पडलेलं वर उभ्याने बघत होतो. मला डॉक्टर्स धावत येतानाही दिसले. मला त्यांचं बोलणं ऐकू येत होतं. मी वर जात होतो एका प्रकाशाकडे. एक अफाट शांतता देखील होती. कोणतंही दुःख नाही, कोणतीही काळजी नाही, फक्त एक अनामिक प्रेम. आणि मला तिथे माझे आजोबा दिसले, जे 15 वर्षापूर्वी गेले होते. ते हसत होते. ते म्हणाले अजून तुझी वेळ आलेली नाही, त्यामुळे तू आता इथून परत जा. सुरेश परत आले. आज सुरेश म्हणतात मला मृत्यूची भीती वाटत नाही. मी बघितलंय, मृत्यू म्हणजे द एंड नसतो, ते एक ट्रान्झिशन आहे. एका घरातून दुसऱ्या घरात जाणं. मृत्यू म्हणजे शेवट नाही, ती एक नवी सुरुवात आहे. मित्र हो, सुरेश यांच्या अनुभवासोबतच जगभरात असे कित्येक लोक नियर डेथ एक्सपिरियन्स NDE म्हणून त्यांचा अनुभव डॉक्युमेंट करून ठेवत असतात. याबद्दल विस्ताराने नंतर बोलूया, पण आधी गरुड पुराण काय सांगतं ते सविस्तर जाणून घेऊया. गरुड पुराण म्हणजे काय, हे ज्ञान कुठून आलं? मित्र हो, आधी हे समजून घ्या की गरुड पुराण म्हणजे काय. गरुड पुराणचं इंट्रोडक्शन आपण आधी बघून घेऊया. गरुड पुराण हे 18 महापुराणापैकी एक आहे. गरुड म्हणजे भगवान विष्णूचं वाहन. ते एक दिव्य पक्षी आहे. गरुड पुराणात गरुडाने भगवान विष्णूला मृत्यूनंतर काय होतं याबद्दल प्रश्न विचारले आणि भगवान विष्णूने त्याविषयी उत्तर दिली. हे संवाद म्हणजेच गरुड पुराण. आता गरुड पुराण कधी वाचतात तर आपल्या परंपरेत मृत्यूनंतरच्या 13 दिवसात गरुड पुराण याचं पारायण करायचं असतं. आता हे का करायचं असतं? कारण या पुस्तकात मृत्यूनंतर आत्म्याला काय अनुभव येतात ते सांगितलंय.
आणि हे ऐकल्याने जिवंत माणसं मृत्यूची तयारी करतात आणि मेलेल्याच्या आत्म्याला देखील शांती मिळते. गरुड पुराण याचं स्ट्रक्चर काय हे आपण बघूया. गरुड पुराणात दोन भाग आहेत. आता नंबर एक म्हणजे पूर्वखंड. याच्यामध्ये विष्णू भक्ती, ज्योतिष किंवा आयुर्वेद किंवा धर्मशास्त्र इत्यादी प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि नंबर दोन आहे उत्तरखंड म्हणजे प्रेतकल्प. हा भाग मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दलचा आहे. हाच भाग आज आपण इथे बघणार आहोत मित्र हो. मृत्यूच्या क्षणी काय होतं? आत्म्याचं शरीर सोडणं. मित्र हो, आता आपण मृत्यूच्या क्षणी नेमकं काय होतं हे गरुड पुराणाच्या भाषेत जाणून घेऊया. गरुड पुराण काय सांगतं तर मृत्यूपूर्वी काही वेळ, मृत्यू येण्यापूर्वी माणसाला एक स्पेशल अनुभव येत असतो. त्याची पंचेंद्रिये हळूहळू बंद होतात. प्रथम म्हणजे त्याची दृष्टी जाते, जग अस्पष्ट दिसायला लागतं. मग श्रवण म्हणजे आवाज दुरून येत आहेत असं वाटतं, त्याला नीट ऐकू येत नाही. मग स्पर्श, स्पर्श ज्ञान जायला लागतो, शरीर जड किंवा थंड होतं. मग गंध आणि चव जायला लागते, म्हणजे एक एक सेन्स या प्रकारे बंद होतात. पण आत्म्याला सगळं कळत असतं. गरुड पुराण सांगतं मृत्यूच्या वेळी यमराजाचे दूत म्हणजेच यमदूत येतात. ते आत्म्याला शरीरातून बाहेर काढतात. आता मित्र हो, हे कसं होतं तर गरुड पुराणानंतर आत्मा शरीरातून बाहेर पडतो आणि सूक्ष्म शरीरात म्हणजे सटल बॉडीमध्ये प्रवेश करतो. हे सूक्ष्म शरीर म्हणजे काय तर एक एनर्जी बॉडी आहे, जे स्थूल शरीरापेक्षा वेगळं आहे. पण हे आत्म्याचं कॅरियर आहे आणि मृत्यूनंतर आत्मा या सूक्ष्म शरीरात राहतो आणि तिथून पुढचा प्रवास करायला लागतो. आता सायन्स काय सांगतं ते पाहूया. क्वांटम मेकॅनिक्समध्ये क्वांटम कॉन्शियसनेस ही थेरी आहे. सर रॉजर पेनरोज आणि स्टुअर्ट हेमरॉफ, दोन प्रसिद्ध सायंटिस्ट, यांनी ऑर्केस्ट्रेटेड ऑब्जेक्टिव्ह रिडक्शन ऑर ही थेरी मांडली. या थेरीनुसार कॉन्शियसनेस म्हणजे ब्रेन मधल्या नर्वस मधला क्वांटम प्रोसेस आहे आणि ब्रेन बंद झाल्यावर हे क्वांटम इन्फॉर्मेशन नष्ट होत नाही मित्र हो. म्हणजे जे काही आपलं डोक्यातलं इन्फॉर्मेशन आहे ती नष्ट होत नाही, ते युनिव्हर्स मध्ये जातं. म्हणजे तुमची चेतना, तुमचा आत्मा हे ब्रेनच्या मृत्यू नंतरही ते अस्तित्वात राहतं मित्र हो. क्वांटम इन्फॉर्मेशनच्या रूपात ते अस्तित्वात राहतं. 13 दिवसांचा प्रवास, गरुड पुराणातलं सत्य. मित्र हो, आता आपण सगळ्यात फॅसिनेटिंग भागाकडे जाऊया. मृत्यूनंतरचे 13 दिवस काय होत असेल बरं? गरुड पुराण सांगतं मृत्यूनंतर आत्म्याचा एक स्पेसिफिक जर्नी असतो, एक स्पेसिफिक प्रवास असतो, जो 13 दिवसात कंप्लीट होत असतो. आता एक एक करून पाहूया. पहिला दिवस, आत्मा शरीरातून बाहेर पडतो, पण त्याला समजत नाही की तो मेलाय. तो घराभोवती फिरत असतो, कुटुंबाला बघतो, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला त्यांच्याशी बोलायचं असतं पण ते ऐकत नाहीयेत. हे खूप त्रासदायक असतं त्या आत्म्यासाठी. म्हणूनच मृत्यूनंतर लगेच घरात गीता पाठ, गरुड पुराण पाठ हे करायचं असतं मित्र हो. आता हे का करायचं असतं? कारण या पाठामुळे आत्म्याला कळतं की तो आता त्या शरीरात नाहीये, त्याला हे ऍक्सेप्टन्स मिळत असतं. आता तिसऱ्या दिवशी काय होतं ते बघूया. तिसरा दिवस, गरुड पुराणानुसार तिसऱ्या दिवशी आत्मा यमलोकाच्या प्रवासाला निघतो. हा प्रवास लांबचा असतो, यमलोक खूप दूर आहे. गरुड पुराण सांगतं की हा प्रवास एकट्याने करायचा असतो, कोणीही सोबत तिथे नसतं मित्र हो. फक्त तुमचं कर्मच तुमच्या सोबत असतं. 9व्या दिवशी काय होतं तर आत्मा एका विशाल मार्गावरून जातो. गरुड पुराणात या मार्गाचं वर्णन वैतरणी नदी असं केलेलं आहे. ही एक भयंकर नदी आहे. ज्या लोकांनी जीवनात दान, पुण्य, धर्म केलेलं असतं त्यांना ही नदी सहजपणे पार करता येते.
पण ज्या लोकांनी जीवनात पाप, हिंसा, अन्याय केलेलं असतं त्यांना ही नदी पार करणं अत्यंत कठीण होतं. आता 13व्या दिवशी काय होतं, तर आत्मा यमलोकात पोहोचतो. यमलोकात चित्रगुप्त तुमच्या कर्मांचा हिशोब मांडतात. यमलोक न्यायाचं स्थान, चित्रगुप्त आणि कर्माचा हिशोब. मित्र हो, आता आपण यमलोकाबद्दल जाणून घेऊया. यमराज म्हणजे मृत्यूचा देवता. यमराज म्हणजे मृत्यूचा देव नाही, न्यायाचा देव आहे. तो ठरवतो की तुम्ही पुढे कुठे जाणार आहात, स्वर्ग, नरक की पुनर्जन्म. तुमचा प्रवास कसा असणार हा तोच देव ठरवत असतो. चित्रगुप्त द कॉस्मिक अकाउंटंट, म्हणजे चित्रगुप्त म्हणजे द डिवाइन रेकॉर्ड कीपर. तुम्ही जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही केलं असेल, जे काही विचार केले असतील, जे बोललं असेल, ज्या काही कृती केल्या असतील, ते सगळं काही चित्रगुप्तांच्या कित्त्यामध्ये नोंद असतं. एकही गोष्ट तिथून सुटत नाही. गरुड पुराण सांगतं, न केवळ कर्मच तर मनातले विचार देखील तिथे नोंद असतात. म्हणजे तुम्ही जे काही विचार केलेत, तुम्ही जे काही केलं असेल ते सगळं तिथे नोंद असतील. आता यांचा हिशोब कसा होतो, तर चित्रगुप्त तुमच्या सगळ्या कर्मांचा हिशोब मांडतात. इथे 2 स्तंभ असतात. पुण्य म्हणजे गुड कर्मा. आता याच्यात काय आलं, तर दान, सेवा, सत्य बोलणं, प्रेम देणं, दुसऱ्यांना मदत करणं किंवा दुसऱ्यांना क्षमा करणं, हे पुण्यात आलं. आता दुसरं म्हणजे पाप, म्हणजेच बॅड कर्मा, म्हणजे हिंसा, खोटं बोलणं, दुसऱ्यांना दुखावणं, लोभ, मत्सर किंवा अन्याय करणं. आता या 2 पारड्यापैकी कोणता पारडा जड असेल त्यानुसार तुमचा पुढचा मार्ग ठरत असतो. स्वर्ग आणि नरक, गरुड पुराणाचं वर्णन. गरुड पुराणात स्वर्गाचं वर्णन. स्वर्ग म्हणजे एक आनंदाचं स्थान आहे, जिथे दुःख नाही, काळजी नाही, फक्त शांती आणि आनंद आहे. पण गरुड पुराण सांगतं स्वर्ग परमनंट नाही. तुमचं पुण्य संपलं की तुम्हाला पुनर्जन्म घ्यावा लागतं. नरक म्हणजे तुम्ही केलेल्या कर्माचं एक्सपिरियन्स करणं. तुम्ही जे काही केलंय असेल ते स्वतः एक्सपिरियन्स करता. तुम्ही कुणाला दुखावलं असेल तर तुम्हालाही दुखावल्या जातं. ही पनिशमेंट नाहीये मित्रो, ही एक लर्निंग आहे, हे एक शिक्षण आहे. इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. गरुड पुराण सांगतं की नरक देखील परमनंट नाही, ते टेम्पररी आहे. ते कर्माचं तुमचं भोग झालं की तिथं आत्मा तिथूनही पुनर्जन्म घेत असतो. पुनर्जन्म, पुढचा जन्म कसा ठरतो? मित्र हो, आता सगळ्यात फॅसिनेटिंग भाग, पुनर्जन्म. गरुड पुराण पुनर्जन्माविषयी काय सांगतं, तर आत्मा ही अमर आहे. शरीर बदलतं, आत्मा बदलत नाही. भगवद्गीतेत भगवान कृष्ण म्हणतात, न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्यः शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा कधीच जन्मत नाही, मरत नाही. शरीर नष्ट झालं तरी आत्मा नष्ट होत नाही. पुढचा जन्म कसा ठरतो, तर गरुड पुराण सांगतं की तुमच्या या जन्मातल्या कर्मांनी पुढचा जन्म ठरत असतो. तुम्ही या जन्मात दयाळू होता तर पुढचा जन्म सुखाचा असेल. या या जन्मात जर तुम्ही हिंसक होता तर पुढचा जन्म कठीण असेल. जर इथे ज्ञानी होता तर पुढच्या जन्मात उच्च कुळात जन्म होईल तुमचा. आणि जर तुम्ही इथे आळशी, निष्काळजी होता तर तिथे लोअर सर्कमस्टन्सेस परिस्थितीमध्ये, गरिबीमध्ये वगैरे तुमचा जन्म होईल. पण हे फिक्स्ड नाहीये मित्र हो, हे कर्मा बेस्ड आहे. आता पास्ट लाईफ आणि सायन्स काय सांगतं हे बघूया. डॉक्टर इयान स्टीव्हन्सन, युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया यांनी 3000 पेक्षा जास्त केसेस स्टडी केलेल्या आहेत, ज्यात मुलांना त्यांच्या प्रिव्हियस लाईफच्या आठवणी होत्या. त्या आठवणींमध्ये
विशिष्ट नावं, जागा, घटना जे हिस्टॉरिकली व्हेरीफाईड झाले, फिजिकल मार्क्स, बर्थ मार्क्स जे त्यांच्या आधीच्या जन्मातल्या इंजुरीजशी करस्पॉन्ड करत होते. हे सायंटिफिकली डॉक्युमेंटेड आहे मित्र. डॉक्टर जिम टकर व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी मधले, तर यांनी हे रिसर्च कंटिन्यू केलं. त्यांचं एक पुस्तक देखील आहे, लाईफ बिफोर लाईफ. यात ते सांगतात पुनर्जन्म हे स्टॅटिस्टिकली आणि सायंटिफिकली एक्सप्लेन करणं शक्य आहे. नियर डेथ एक्सपिरियन्स, सायन्स काय सांगतं मित्र हो. आता आपण नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजेच NDE बघूया, जे गरुड पुराणाच्या वर्णनाशी इतकं जुळतं की तुम्हाला आश्चर्य वाटेल. NDE म्हणजे काय, तर नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे ज्या लोकांना क्लिनिकली डेथ आलेली आहे, हार्ट बीट बंद झालंय, ब्रेन ऍक्टिव्हिटी झिरो झालंय आणि ते रिवाईव्ह झालेले आहेत, म्हणजे पुन्हा त्यांना जिवंत केलं जातं, त्यांनी जे अनुभव डिस्क्राईब केलं ते म्हणजे NDE म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्स असतं. आता कॉमन NDE एक्सपिरियन्सेस काय असतात, तर जगभरात लाखो लोकांनी जे NDE एक्सपिरियन्स डिस्क्राईब केले ते सगळे सरळ सरळपणे सिमिलर आहेत, सारखेच आहेत. असे एक्सपिरियन्स जे वारंवार येतात, यामध्ये नंबर 1 शरीराबाहेर येणं. मी माझं शरीर खाली बघत होतो, डॉक्टर्स मला बघत होते पण मी वर होतो. नंबर 2 एक टनेल दिसणं, एक लांब टनेल होती, शेवटी मला प्रकाश दिसत होता. नंबर 3 डिवाइन लाईट, एक अफाट वार्म लव्हिंग म्हणजे प्रेमळ प्रकाश होता, मला त्या प्रकाशाने प्रेमाने एम्ब्रेस केलं. नंबर 4 गेलेल्या व्यक्तींची भेट, माझे आजोबा, आई, जुनी मित्र तिथे मला दिसली जे आधी गेले होते. नंतर नंबर 5 लाईफ रिवाईव्ह, माझ्या संपूर्ण आयुष्याचा एक फिल्म बघितला गेला, प्रत्येक क्षण प्रत्येक कृती मला तिथे दाखवण्यात आली. नंतर नंबर 6 परत जाण्याची सूचना, कुणीतरी म्हणालं तुझी वेळ आणखी आली नाही, तू परत जा. नंतर नंबर 7 परत येणं, मला परत यायचंच नव्हतं, ती शांतता इतकी ब्युटिफुल होती पण तरी देखील मी परत आलो. आता हे गरुड पुराणाशी कसं जुळतं, तर गरुड पुराणात सांगितलेलं आहे की आत्मा शरीरातून बाहेर पडतो, म्हणजे इथेही NDE मध्ये आउट ऑफ द बॉडी एक्सपिरियन्स, इकडे प्रकाशाकडे जातो, इकडं पण टनेल ऑफ लाईट दिसतं, इथे दिव्य शांतता असते, इकडं पण ओव्हरव्हेल्मिंग पीस अँड लव्ह दिसतं, इथे गेलेल्या लोकांशी भेट होते, म्हणजे इकडं पण मीटिंग डिसीज्ड रिलेटिव्ह, इकडे कर्माचा हिशोब केला जातो गरुड पुराणामध्ये, तर इकडे लाईफ रिव्ह्यू केलं जातं, इकडे तुम्हाला परत पाठवलं जातं आणि तिकडे देखील टोल्ड यू टू गो बॅक. मित्र हो, हे जुळून येणं रॅन्डम नाहीये, हे सत्य आहे. सायंटिफिक रिसर्च ऑन NDE. आता डॉक्टर पिम व्हॅन लॉमेल, डच कार्डिओलॉजिस्ट, यांनी 344 कार्डियाक अरेस्ट पेशंटचा स्टडी केला. त्याचं रिझल्ट दिसलं की 18% पेशंटला क्लिअर NDE होता. त्यांचं पुस्तक कॉन्शियसनेस बियॉन्ड लाईफ, त्यात ते म्हणतात कॉन्शियसनेस हा ब्रेनचा प्रोडक्ट नाहीये, ब्रेन हे कॉन्शियसनेसचं रिसिव्हर आहे. ब्रेन बंद झाल्यावरही कॉन्शियसनेस अस्तित्वात राहते, म्हणजे तुमचा आत्मा तुमच्या ब्रेनपेक्षा वेगळा आहे आणि ब्रेन बंद झाल्यावरही तो असतोच. एक फेमस NDE केस आहे नियर डेथ एक्सपिरियन्सची, पाम रेनॉल्ड्स, USA मधले. पाम रेनॉल्ड्सला 1991 मध्ये ब्रेन सर्जरी झालेली होती. त्या सर्जरी दरम्यान त्यांचं हार्ट बंद करण्यात आलं होतं, बॉडी टेम्परेचर खूप खाली आणलं होतं, ब्रेन ऍक्टिव्हिटी झिरोच झालेली होती, कानामध्ये विविध डिव्हाइसेस लावण्यात आलेले होते जेणेकरून त्यांना कोणताही आवाज जाणार नाही, डोळे देखील बंद केले होते, टेप केलेले होते. मग त्यांचा हा क्लिनिकल मृत्यू 75 मिनिटासाठी होता. त्यानंतर पॅम शुद्धीवर आल्यावर त्यांनी डिस्क्राईब केलं की सर्जरीमध्ये डॉक्टर्सने काय काय केलं त्याचं एक्झॅक्ट मला वर्णन करता येईल. त्यांनी ते वर्णन केलंही. हे तिला कळणं सायंटिफिकली इम्पॉसिबल होतं, कारण कोणतेही सेन्सेस तिचे काम करत नव्हते. बोन सॉ कसा दिसतो, म्हणजे कवटी फोडण्याची जी मशीन असते ती कशी दिसते, डॉक्टरने तिथे नेमकं काय काय बोललंय, नंतर एक टनेल आणि ती जी डिवाइन लाईट दिसते, ते सगळं तिने तसं सांगितलं. डॉक्टरनेही हे कन्फर्म केलेलं होतं आणि तिचं वर्णन हे इतकं ॲक्युरेट होतं की सगळ्या जगाला चकित करून सोडलेलं होतं. कॉन्शियसनेस आफ्टर डेथ
मॉडर्न रिसर्च. मित्र हो, आता काही कटिंग एज रिसर्च बघूया. अवेअर स्टडी. डॉक्टर सॅम पार्न्या साऊथहॅम्प्टन युनिव्हर्सिटी यांनी अवेअर ही स्टडी केलेली आहे. त्यांनी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर्सच्या वर उंच ठिकाणी स्पेसिफिक इमेजेस ठेवल्या होत्या, ज्या फक्त वरून बघणाऱ्यालाच कोणाला तरी दिसत असतील. एनडी पेशंट्सने त्या इमेजेस करेक्टली डिस्क्राईब केल्या. हे प्रूव्ह करतं की कॉन्शियसनेस खरोखर शरीराच्या बाहेर जाते. क्वांटम फिजिक्सचा अँगल बघूया. मॅक्स प्लँक नोबल प्राइज विनिंग फिजिसिस्ट म्हणाले होते, आय रिगार्ड कॉन्शियसनेस ॲज फंडामेंटल, आय रिगार्ड मॅटर ॲज डेरिव्हेटिव्ह फ्रॉम कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस मूलभूत आहे. मॅटर म्हणजे पदार्थ हे कॉन्शियसनेस मधूनच येतं. म्हणजे तुमचा आत्मा, तुमची कॉन्शियसनेस तीच प्रायमरी गोष्ट आहे. शरीर सेकंडरी आहे. शरीर गेलं तर कॉन्शियसनेस जात नाही. कॉन्शियसनेस अमर असतं. तुम्ही आता काय करायला हवं? मृत्यू नंतरची तयारी कशी करायची? मित्र हो, आता सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे आपण आलेलो आहोत. मृत्यूची तयारी म्हणजे मृत्यूची भीती नाही. मृत्यूची तयारी म्हणजे चांगलं जगणं. गरुड पुराण सांगतं, तुमचा मृत्यूनंतरचा प्रवास तुमच्या या जन्मातल्या कर्मावर अवलंबून असतं. म्हणून आत्तापासूनच नंबर 1, सत्य बोलणं. चित्रगुप्त प्रत्येक शब्द नोंद करतात. खोटं बोलणं म्हणजे नरकाचा मार्ग, सत्य बोलणं म्हणजे स्वर्गाचा मार्ग. नंबर 2, दान करणं. गरुड पुराण सांगतं की मृत्यूनंतर तुमचं दानच तुमच्या सोबत येत असतं. घर, गाडी, पैसा हे काहीच येत नाही. म्हणून आत्ताच द्या. काय काय द्याल? अन्न, ज्ञान, वेळ, प्रेम. जे काही द्याल तेच तुमच्या सोबत येईल. नंबर 3, क्षमा करणं. गरुड पुराण सांगतं की ज्याला तुम्ही माफ केलं नाही त्याच्याशी तुमचं कर्म अजूनही कनेक्टेड असेल. म्हणून आजच माफ करा. आत्ता माफी दिल्याने तुमचं कर्म फ्री होतं. नंबर 4, प्रार्थना आणि भक्ती. गरुड पुराण सांगतं, मृत्यूच्या वेळी तुमच्या मनात जो विचार असतो त्या विचारानुसारच तुमचा पुढचा जन्म ठरत असतो. आता भगवद्गीता म्हणते, यम यम वापी स्मरण भावम त्यज्यत्यन्ते कलेवरम तम तमे वैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. मृत्यूच्या वेळी जो विचार मनात असतो तसाच पुढचा जन्म व्हायला लागतो. म्हणून रोज देवाचं नाव घ्या, रोज प्रार्थना करा, जेणेकरून मृत्यूच्या वेळी तुमच्या मनात देवाचाच विचार असेल. आता नंबर 5, गरुड पुराण स्वतः वाचा. गरुड पुराण फक्त मृत्यू नंतर वाचायचं नसतं, तर जिवंतपणेही वाचा. का? कारण ज्याला माहिती आहे की मृत्यूनंतर काय होतं तो या जन्मात अधिक जबाबदारीने जगायला लागतो. शेवटचं मनापासून बोलणं. मृत्यू भीती नाही तर परत जाणं आहे. मित्रांनो, आज आपण एका टॅबू टॉपिकवर बोललोय. तो टॉपिक म्हणजे मृत्यू. मित्र हो, एक शेवटची गोष्ट. मृत्यू ही भीतीची गोष्ट नाही. मृत्यू एका घरातून दुसऱ्या घरात जाणं असतं. मृत्यू म्हणजे एका चॅप्टरचा शेवट आणि दुसऱ्या चॅप्टरची सुरुवात असते. मृत्यू म्हणजे एखाद्या कपड्यासारखं शरीर बदलणं असतं. भगवद्गीता म्हणते, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णांती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान्य अन्यानी संयाती नवानी देही. जसे जुने कपडे सोडून नवे कपडे घालतो, तसेच आत्मा आपण जुनं शरीर सोडतं आणि नवी शरीर धारण करतो. मृत्यूची भीती सोडून द्या. जगण्याचं उत्तरदायित्व घ्या. कारण तुम्ही आज जे करता ते उद्याचं, पुढच्या जन्माचं भाग्य ठरतं. एक शेवटचं वाक्य सांगतो. जर आपल्याला माहिती असतं की मृत्यूनंतर प्रत्येक कर्माचा हिशोब आहे, तर आपण आज किती वेगळ्या प्रकारे जगलो असतो ना? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि त्या उत्तरानुसार जगायला सुरुवात करा. आजपासूनच. छोटा संकल्प, तुमचा होमवर्क. आज रात्री झोपण्यापूर्वी एक गोष्ट करा. डोळे बंद करा आणि विचार करा. तुमच्या आयुष्यात असं एक कर्म करा जे तुम्हाला चित्रगुप्तांच्या पुण्य कॉलम मध्ये नेईल. कुणाला माफ करायचं का? त्याला करा. कुणाला मदत करायची राहिली आहे का? त्याला करा. कुणाला प्रेम द्यायचं राहिलंय का? ते आज करा. आजच करा.
कमेंटमध्ये लिहा, मी चांगलं जगायला सुरुवात करतोय किंवा करते. फक्त एवढंच. आणि जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कुणाला NDE म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्सचा अनुभव आला असेल, तर तो देखील कमेंटमध्ये शेअर करा. तुमचा अनुभव कदाचित कोणाची तरी मृत्यूची भीती दूर करेल. मित्र हो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं जगा, प्रेम द्या, दान करा, क्षमा करा. कारण हेच तुमच्या सोबत येणार आहे तुमच्या पुढच्या प्रवासात. बाकी सगळं इथेच राहणार आहे. धन्यवाद मित्र हो. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुमच्या आत्म्याच्या शांतीसाठी, तुमच्या मुक्तीसाठी आणि तुमच्या चांगल्या पुढच्या जन्मासाठी माझी प्रार्थना. धन्यवाद मित्र हो.